काय परिस्थिती आहे, काय प्रतिक्रिया आपली पहिली? आज महायुती झालेली आहे. खरं नामदार गुलाबराव पाटील, आमचे प्रभारी मंगेशदादा, नामदार माजी मंत्री अनिलदादा हे सर्व घोषणा करणार होते, पण बऱ्याच अडचणी गर्दी असल्यामुळे वेळ मिळाला नाही. पण म्हटले होते की 5च्या नंतर घ्यायचे, पण काही टेक्निकल अडचणीमुळे येऊ शकले नाही. पण मला वाटतं आपण सर्वांनी संवाद साधला आणि मी आपल्याशी संवाद साधतोय की महायुती जळगाव झालेली आहे. त्याच्यामुळे जनता आम्हाला आशीर्वाद देईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आम्ही कोणावरती टीका टिप्पणी न करता विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही जाणार. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत महाराष्ट्रात महायुतीचं सरकार, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी इंडियाचं सरकारच्या माध्यमातून आम्ही जनतेची सेवा करणार. जळगाव शहराचा विकासाच्या माध्यमातून केलेला विकास आणि काही राहिलेले कामं असतील ते पूर्ण करण्याच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर जाणार आणि जनता आम्हाला आशीर्वाद देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. जागांचं सूत्र नेमकं कसं ठरलंय? जागा भारतीय जनता पार्टीला 46 जागा आहे, शिवसेनेला 23 जागा आहे आणि राष्ट्रवादी जे अजितदादांची राष्ट्रवादी तिला 6 जागा आहे. जागा वाटपाच्या सूत्रामध्ये काही उमेदवार जे आहेत ते भाजपाने निर्यात केलेत आणि आयाती केलेत असंही एक चर्चा आहे. नेमकी काय परिस्थिती आहे? नाही, असं आमचं महायुतीत जो फॉर्म्युला होता की जिथे एखाद्याला गरज असेल तिथे आम्ही देऊन, मला वाटतं ते शेवट महायुती आम्हाला एक समन्वय साधून मला वाटतं विकासाच्या मुद्द्यावरती जनतेसमोर जायचं आहे. एक अर्धा उमेदवार इकडचा काय आणि तिकडचा काय, शेवट विचार एकत्र घेऊन विकासाच्या मुद्द्यावरती जनतेसमोर जायचं आहे. त्याच्यामुळे ती ऍडजस्टमेंट केलेली आहे. इकडे किती आयात निर्यात केलेले उमेदवार? तसं नाही, आता 1-2 तो गेला तिकडेच असतो ना, तर काय आता त्याला एबी फॉर्म दिला तो तिकडचाच राहील. त्याच्यामुळे असं काही त्याच्यात आम्ही मतभेद होण्याचं कारण नाही. त्याच्यामध्ये हा तिकडचा आणि तिकडचा आयात आणि निर्यात मुळेमध्ये मामा विषय असा झालेला आहे की जे निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांच्यामध्ये मात्र कुठेतरी नाराजी पाहायला मिळते आहे. तुम्हाला देखील काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी घेराव घातल्याचं पाहायला मिळाले. बघा, कार्यकर्त्याचा तो अधिकार आहे. इलेक्शन कार्यकर्त्याची निवडणूक असता या, त्याच्यामुळे तिकीट मागणं, त्यांचा रोष राहणं, युती झाल्यानंतर त्याच्यावरती अन्याय होणे साहजिकच आहे. पण मला वाटतं वरती महायुती असल्यामुळे आमच्या श्रेष्ठींचे आदेश होते की महायुती झाली पाहिजे आणि त्या माध्यमातून आम्ही नामदार गिरीशभाऊच्या मार्गदर्शनाखाली नामदार गुलाबराव पाटील असेल, प्रभारी मंगेशदादा असेल, यांच्या सर्वांच्या, नामदार अनिलदादा असतील, यांच्या सर्वांच्या एकजुटीने महायुती केलेली आहे. नाही, फॉर्म भरलेला आहे, पण आता चिरंजीव पण आहे. काही फॅमिली अडचण असल्यामुळे त्या म्हटल्या की बुवा मी यावेळेस उभे राहू शकत नाही, मुलांनी उभं राहावं. त्याच्यामुळे ते आई आणि मुलाचा ठरलेला आहे, त्याच्यात मी काही पडलो नाही मध्ये. त्यांनी ठरवलेला निर्णय त्यांचा. शेवट मुलगा राहील असं आईने सांगितलेले, मुलाला उभं राहावं असं. थोडं त्यांचे कामं, घरचे कामं, काही फॅमिली अडचणमुळे ते. वडिलांना काय वाटतंय? नाही, वडिलांनी आपण बघा, माझं एक भूमिका आहे, कोणी का असे ना, मला त्याला पद देण्यापेक्षा त्या पदाला न्याय देणं महत्वाचं आहे. पद घेणं सोपं, पण त्या पदामध्ये जनतेमध्ये जाऊन काम करणं, कोणी का असे ना, तो कोणाचाही मुलगा असो किंवा कोणता पद आहे, त्याने जनतेमध्ये जाऊन जनतेशी संवाद साधणं, जनतेचा कामं करण्याचा प्रयत्न करणं. सर्वच कामं होत नाही याची जाणीव आम्हाला पण आहे, पण जनतेमध्ये जाऊन तुम्ही जनतेशी संवाद साधला, जनतेचे कामं ऐकून घेतले, करण्याचा प्रयत्न केला, तरी मला वाटतं जनता ते विसरत नाही. मंत्री गिरीश महाजन यांनी बोललं होतं मेरिट पाहून प्रत्येक उमेदवार दिले. अनेक जे आहेत त्यांनी आपलं या ठिकाणी मागणी केली, तर मात्र त्यांना डावलण्यात आलेलं आहे. अनेक आपल्याला घेराव केला, आपण देखील त्या ठिकाणी भाविक झालेले होते आणि कार्यकर्ते देखील बरोबर आहे. आता काही जागा सेनेला सुटल्या, त्याच्यामुळे जो वर्षानुवर्ष काम करणारा कार्यकर्ता असतो त्याला अपेक्षा असते की ही निवडणूक आमची, आम्हाला न्याय मिळेल, तिकीट मिळेल. त्याच्यामुळे त्यांच्या भावनाशी आम्ही सहमत आहोत. त्यांना समजवण्याचा नक्की प्रयत्न करणार आणि भविष्यात त्यांना अजून काही जिथे काही देण्यासारखं असेल, संघटनेमध्ये, महापालिकेमध्ये, कोऑप्स असेल, असा देण्याचा प्रयत्न करू. पण त्यांचा रोष बरोबर आहे, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. शेवट आम्ही त्यांच्या कोणाच्याही भावना दुखवण्याचा विचार नसतो. कोणते सर्व पक्ष असेल, श्रेष्ठ असेल, प्रत्येकाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पण मागणाऱ्याचे म्हणजे आता 75 जागापैकी आम्हाला 46 जागा मिळाल्या. 46 जागेपैकी आमच्याकडचे 498 फॉर्म होते. इच्छुक उमेदवार 498 भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार होते. आता 498 पैकी 46 लोकांनाच उमेदवारी आम्हाला द्यायची. त्याच्यामुळे साहजिक जे नाराजी होणार आहे, पण त्याबद्दल आम्ही सर्व जे इच्छुक उमेदवार आहे त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. भविष्यात त्याला आम्ही समजवण्याचा प्रयत्न करणार, त्यांची नाराजी दूर करण्याचा नक्की प्रयत्न करणार. पण त्यांच्या भावना साहजिकच आहे, वर्षानुवर्ष काम करणारा कार्यकर्ता आहे, त्याला न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते
आणि आम्ही नक्कीच आमचे नेते आम्ही त्यांना समजवण्याचा भविष्यात प्रयत्न करणार. उदय भालेराव जे आपले 50 वर्षापासून त्यांनी सांगितलं की 50 वर्षापासून मी भाजपचा कार्यकर्ता आहे. मला रात्री 2 वाजेपर्यंत पक्षानेच सांगितलं की तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करा आणि ऐनवेळी सकाळी पक्षाने दुसरा उमेदवार दिला. त्याच्यामुळे त्यांनी थेट तुमच्यावर आणि मंगेश दादांवर दोघांवर नाराजी व्यक्त केली आणि गिरीश महाजनांकडे तक्रार करून सांगितलंय. नाही असू शकतं ना. बघा मी काय सांगतो, कार्यकर्ता 50 वर्षाचा असो 5 वर्ष काम करणारा असो, त्याची नाराजी आमच्यावरती नाराजी रास्त त्याच्या भावना आहे. त्याच्यामुळे असेल मग समीकरण असतात काही वेळेला, जे समीकरण असतात तिथले ते बसून नेते जे ठरवतात, मला वाटतं श्रेष्ठ ठरवतात. त्याला शेवट सर्व मिळून कोर कमिटीच्या माध्यमातून आणि मी शहराचा आमदार म्हणून जसं कोणत्या विकासाचं श्रेय घेईल तसं नाराजीचं पण श्रेय घेईल. त्याच्यामुळे असं मी म्हणणार नाही की बा आम्ही नाराजीने आमच्या काही चुका झाल्या नसतील. ते आम्ही 100% मान्य करतो की त्यांचा रोष आमच्यावरती राहणं काही चुकीचं नाहीये, पण भविष्यात आमची त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार. सोशल मीडियावर जे नाराज आहे, आता नाराज लोक सोशल मीडियावर अशा पद्धतीचे व्हायरल मेसेज करतायत की आपले आमदार असतील किंवा पदाधिकारी असतील यांच्याच कुटुंबामध्ये जे आहे त्यांच्या मुलांना सुनांना बायकोला उमेदवारी देण्यात आलेली आहे निवडणुकीमध्ये, असे पण व्हायरल मेसेज. की बघा मी काय म्हणतो, तो जर काम करणारे व्यक्ती असतील तर ते आमचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊंनी सांगितलं, नामदार गिरीश भाऊंनी सांगितलं की काम करणारे असतील तर त्याला न्याय दिला पाहिजे. आणि त्याच्या माध्यमातून आणि काही टीका टिप्पणी होत असेल तर मला वाटतं शेवट ज्या झाडाला फळं असतात त्याला लोक दगडही मारतात. साहजिकच आहे, तो निसर्गाचा नियम आहे. त्याच्यामुळे टीका टिप्पणी होईल, कारण काम करताना जो काम करतो त्याच्यावरती टीका पण होतात. साहजिकच आहे त्या गोष्टीला. त्याच्यामुळे त्याला आम्ही समोर जाण्यास आम्हाला काही कमीपणा नाही, पण आम्ही त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार. प्रभाग 13 मध्ये जर बघितलं तर तुमचे जितेंद्र मराठे जे आहेत त्यांना पण उमेदवारी डावलण्यात आली. त्यांच्याशी आम्ही बोललो, त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त आमच्याच उमेदवारांचा प्रचार करू, आमच्या माध्यमातून जे दुसऱ्या चिन्हावर लढतील त्यांचा आम्ही प्रचार करणार. ठीक आहे. बघा महायुतीमध्ये झालेलं आहे, त्यांची नाराजी साहजिकच आहे. 2-3 दिवस नाराजी राहील. त्यांचं सिटिंग तिकीट काटल्यामुळे नाराजी आहे ना, त्याच्यामुळे त्याच्या भावना बरोबर आहे की ते रोष राहीलच त्यांचा. मी परत सांगतोय की त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, पण त्यांची नाराजी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार. मामा महायुतीमध्ये जर बघितलं तर महायुतीमधील आहे, पण त्यांनी बोलताना माध्यमांशी बोलताना असं सांगितलं की जागा विकत घेतली भाजपने, विकल्या गेलेली आमची जागा जी विकत घेतली भाजपने विकत घेतलेली असं त्यांचा पक्षातला अंतर्गत विषय आहे त्यांचा. त्याच्यावरती माझं बोलणं उचित होणार नाही. त्यांनी त्यांचं उत्तर त्यांच्याच पदाधिकारी देतील त्याच्यासाठी. मामा शेवटचा प्रश्न, जळगावकरांसमोर आता नेमके कुठले मुद्दे घेऊन महायुती जाणार आहे? बघा मी म्हटलं की मागच्या वेळेला 2018ची निवडणूक आम्ही नामदार गिरीश नेतृत्वात लढली. त्यावेळेला आम्ही म्हटलं की आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती जाणार. आणि 2018 मी परत सांगतो की आम्हाला कोणावरती टीका टिप्पणी करण्यामध्ये रस नाही आहे. आम्हाला विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही जनतेसमोर जाणार. आणि 2014चा अगोदरचं जळगाव, मी परत सांगतो टीका नाही, पण 2014 नंतर केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी एनडीएचं सरकार आलं, राज्यामध्ये युतीचं सरकार आलं आणि मी आमदार झालो तेव्हापासून जळगाव महापालिकेत मी सांगण्यापेक्षा मी नम्रपणे जनतेला आव्हान करेल की आमदार काय सांगतो, राजूमामा काय बोलतात, त्यापेक्षा माहिती अधिकार आपला राईट्स आहे. तुम्ही जळगाव महापालिकेमध्ये माहिती अधिकारमध्ये मागू शकता की महापालिकेचं कर्ज नील केव्हा झालं, JDC बँकचं कर्ज नील केव्हा झालं, जळगाव शहरातले शिवाजीनगरचा ब्रिज कोणाच्या काळामध्ये झाला, पिंपराळा ब्रिज कोणाच्या काळामध्ये झाला, आसुद्याचा ब्रिज कोणाच्या काळात झाला, शिव कॉलनीतला ब्रिजचं भूमिपूजन कोणाच्या काळामध्ये झालं, जळगाव शहराचा बायपास केव्हा झाला, समांतर रस्ते केव्हा झाले, नवीन MIDC कशी मंजूर झाली, केव्हा तिचं नोटिफिकेशन निघालं, असे कितीतरी मुद्दे. म्हणजे नामदार गिरीच्या नेतृत्वामध्ये स्टेडियम आलं, नवीन मेडिकल हब कॉलेज आलं, असे कितीतरी मुद्दे आहेत. आणि असं आवास म्हणजे छोट्या छोट्या योजनेतून, आवास योजनेमधून हजारो लोकांना अनुदान मिळालं, 2,67,000 अनुदान मिळालं, आयुष्यमान भारतचे कार्ड मिळाले, किती लोकांना गरीब लोकांना धान्य मिळालं. अशा कितीतरी योजना मला वाटतं जनतेसमोर एक सेवक म्हणून मला वाटतं आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार. तरी एवढं करत असताना आम्ही म्हणणार नाही सर्वच दावा की सर्वच कामं झाली. आम्ही म्हणू की 60% कामं झालेली आहेत आणि राहिलेली 40% कामं मला वाटतं काही रस्ते गटरी असतील, काही भूखंडाचा विकास असेल, तो येणाऱ्या काळामध्ये आम्ही जनतेच्या आशीर्वादाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. ह्याच मुद्द्यावरती आम्ही जनतेसमोर जाणार.